आणि मी आली आहे माहेरी. स्टार्ट. हॅपी बर्थडे. आओ यार, सकाळ सकाळी बर्थडे स्पेशल एवढा असा गरमा गरम केक घेतलाय आणि आम्ही निघालोय आईचा बर्थडे चला. हा आहे आईचा बर्थडे. वेलकम टू द माय चॅनल. आज आहे आईचा वाढदिवस आणि मी आली आहे माहेरी. मी आली आहे मस्तपैकी माझ्या माहेरी, कारण उद्या आहे 15 ऑगस्ट आणि हा आहे 14 ऑगस्ट रात्री 12 वाजताचा ब्लॉग जो मी आता शूट करायला सुरू करते. या ब्लॉगमध्ये मी पूर्ण काय काय दाखवणार आहे ते तुम्ही नक्की बघा. तर चला आईचा वाढदिवस आता सेलिब्रेट करूया. ते आणलाय आईचा फेवरेट केक, मावा केक, जो आईला खूप आवडतो. आई, तुला मावा केक आवडतो ना ग? हो, खूप आवडतो. तर आईसाठी मावा केक आणलाय, जो बघा कोण वडतंय, कसं कसं चाललंय. त्यात आमची वैष्णवी आजारी थोडीशी म्हणून आम्ही आज घरातच सेलिब्रेट चालू केला. रात्रीचा सेलिब्रेट आहे 12 वाजताचा. तर चला केक उघडा. बर्थडे गर्ल. हा आहे चीज रवा आणि मावा मिक्स केक, जो मी रात्री सेलिब्रेशनसाठी आणलाय फक्त. आणि उद्या तर आम्ही मस्त बर्थडे आम्ही मस्त करणार आहोत बर्थडे, मस्त एन्जॉय वाला है ना आई? उद्या जास्त एन्जॉय करायचा ना? हो ना. वैष्णवी, काय म्हणणे? आज आईचा वाढदिवस आहे. आईला बोला हॅपी बर्थडे. ती थोडी आजारी आहे त्यामुळे ताप आलाय तिला. चल आई, हे घे, कट कर आणि स्टार्ट कर तुझा बर्थडे. ताट हातात पकड, वर अजून वर. हां, स्टार्ट. हॅपी बर्थडे आई, हॅपी बर्थडे आई, हॅपी बर्थडे डिअर आई. लेकिनी किती पण करा, पहिला घास नातीलाच भेटणार. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. थोडं ए नाही नाही नाही, चल मला दे. मस्त केक यार. कधीतरी असा केक पण ट्राय करायला पाहिजे. चीज आणि मावा केक, वा अप्रतिम. आता बर्थडे गर्लला चालूया. हॅपी बर्थडे आई. थँक्यू प्रियांका. हॅलो. तर आता झाली आहे सकाळ. मस्त सकाळचे वाजलेत 8 आणि बाहेर चालू आहे पाऊस. आणि इकडे आई मस्त रेडी होऊन देव बाप्पाची पूजा केली आहे. कसं वाटतंय वाढदिवसाची सकाळ? खूप छान असतं. आणि आता मस्त आम्ही बाहेरून नाश्ता ऑर्डर करणार आहे आई, कारण आज बाहेर जायला भेटणार नाही आहे त्यामुळे. तर बघूया ती काय ऑर्डर करते आपल्याला नाश्त्याला, आणि एन्जॉय करूया आपला नाश्ता. आणि सगळं आवरून मग आपण तुम्हाला पुढे काय होतं हे भेटूया. जस्ट माझं आवरून झालं आहे मस्तपैकी, आंघोळ वगैरे करून. आणि आईचं पण मस्त पूजा सगळी झालं आहे. आणि वैष्णवीने छान असं झोपून घेतलं आहे, की थंड वारा वगैरे चालू आहे. पावसामुळे तिने मस्त गारट्यात झोपून घेतलं आणि ते तिला थोडं बरं नाही. ताप आला तिला अचानक, त्यामुळे आम्ही कुठे फिरायचा, कुठे हॉटेलला चांगलं काय खायचं, सगळा प्लॅन कॅन्सल केला यार. म्हणून आईचा सगळा वाढदिवस हा फक्त आम्ही घरी नॉर्मल असं शूट करणार आहोत आणि साजरा करणार आहोत. तरी पण मी थोडं वेगवेगळ्या काही काही गोष्टी आईसाठी करायचा प्रयत्न करीन, की जेणे ती खुश होईल. आणि तुम्ही पण तुमच्या आईवडिलांचा वाढदिवस कसा साजरा करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला तर मग बघूया आईचा आजचा वाढदिवस कसा सेलिब्रेट होतो. बायकोचा वाढदिवस असला की नवऱ्याची हालत बघा. सकाळ सकाळी असं जावं लागतं त्यांना मस्त पार्सल घेऊन यायला. काय घेऊन आले तुम्ही? इडली, मेंदू वडा आणि मसाला डोसा. नाश्ता कोणाकडून? तुमच्याकडून? माझ्याकडून. कशाबद्दल? बर्थडे आहे ना बायकोचा, मग बायकोला खुश करताय म्हणून बायकोला खुश. आणि तुम्ही गिफ्ट आणलंय काय? आणलंय ना, काय? साडी. कुठे आहे? पैठणी. खरं बोला. रस्त्यात आहे. बघा, नाही तर मार खाल, पक्का मार खाल. हा, बायकोचा बैल करून ठेवला नुसतं. मस्त इडली, मेंदूवडा आणि डोसा नाश्त्याला आहे. आणि त्यासोबत मस्त अशी खोबऱ्याची चटणी आणि सांबार आहे. वाव यार, सकाळ सकाळी बड्डे स्पेशल एवढा असा नाश्ता.
आणि पप्पाने एक्स्ट्रा चटण्या बघा केवढ्या आणल्यात यार ह्याच्यासोबत खायला. आमच्या इथला सगळ्यात जश्न का इंतजाम करो, जश्न हो. फेमस असा डोसावाला आहे हा. त्याचा मेंदूवडा पण तुम्ही बघू शकता यार, फुल खरपूस आणि एवढा मोठा असतो. इडली किती मोठी आहे आणि हा डोसा. यार गाईज या नाश्ता करायला. आईचा नाश्ता रोज भेटणार असेल तर आईचा बर्थडे रोज असेल तरी मला चालेल. संध्याकाळ झाली नाही आहे, मी तर म्हणे दुपारच झाली. आत्ता वाजलेत 1 आणि आम्ही जरा असं लोळून असं मस्ती करून उठलोय. आणि मी ऑर्डर केली आहे एक सेल्फी स्टिक. ही एक सेल्फी स्टिक स्वस्तात मस्त मी ऑर्डर केली आहे आईला गिफ्ट देण्यासाठी. ब्लिंकिटवरून मागवली, लगेच 8 मिनिटात ती माझ्याकडे आली आहे. तर मी तुम्हाला दाखवीन मी कशी ऑर्डर केली, काय केली. आणि जर अशी सेल्फी स्टिक तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी देते, ती तुम्ही नक्की बघून घ्या. कारण मी मागवली आहे. असं त्याचं कवरिंग आहे हे. आणि याचं तुम्हाला ब्लिंकिटचं नॉर्मल कवर तुम्हाला माहिती आहे. तर हे मेन कवर, याच्यामधून अशी सेल्फी स्टिक येते. मी तुम्हाला दाखवते कशी आहे. ही मी सेल्फी स्टिक ऑर्डर केली आहे. हे बघा, व्हाईट ब्लॅक पिंक असं. ह्यातून आपण ब्लॅक मागवले. त्यात आपण बघा असे फोटो काढू शकतात, असं फोल्डिंग करून ठेवू शकतो आणि असं त्याचे 3 पाय ओपन करून आपण त्याला यूज करू शकतो. हे बघा दिसले, असे फोटोज वगैरे काढून यूज करू शकतो. तर मी ही सेल्फी स्टिकचा वापर करून आता नेहमी ब्लॉग करी. आणि हे आहे या सेल्फी स्टिकचं सिक्रेट्स. हे आहे एक छोटेसे रिमोट ज्याला आपण ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो आणि मी याने व्हिडिओ ऑपरेट करू शकते. म्हणजे कुठे पण मी ट्रायपॉड ठेवू शकते आणि तिथून मी येताना जाताना इकडे तिकडे असे एका क्लिकवर माझा व्हिडिओ चालू बंद होणार आहे. हे या सेल्फी स्टिकची खासियत आहे. आणि एवढ्या कमी बजेटमध्ये एवढा चांगला सेल्फी स्टिक भेटत असेल तर का नाही घ्यायचा. नक्की तुम्ही पण घ्या. जर तुम्ही यूट्यूबर असाल, फोटो काढत असाल, व्हिडिओ करत असाल तर तुम्ही नक्की सेल्फी स्टिक घ्या आणि याचा पुरेपूर फायदा उचला. कमी बजेटमध्ये स्वस्तात मस्त गाईज. चला व्हिडिओ पूर्ण बघा. मस्त आई बाहेर गेली होती आणि ती घेऊन आली आहे सँडविच. मस्त आमच्या इकडचं टोस्ट सँडविच. या सगळ्यांनी खायला टोस्ट सँडविच. बड्डे घर अजून काय काय खिलवशील बड्डे पार्टीमध्ये? संध्याकाळी मस्त जे हवं ते व्हेज जेवण. कारण आता श्रावण चालू झाला आहे, नॉनव्हेज नाही मागवणार आहे आम्ही. व्हेज जेवण जी माझी प्रियांका बोलेल ते मागवणार. कारण मुलगीसाठी सगळं काय आपण करू शकतो ना, मुलगी आहे. त्याबद्दल तिने कॅमेरा किती हलवला. या सगळ्यांनी टोस्ट सँडविचचा लाभ उचलायला आणि खायला. मी निघालोय वैष्णवीला घेऊन डॉक्टरांकडे. तिला थोडासा ताप आणि कणकण असल्यामुळे तिला जरा चेकअप करून आणतोय तिच्या मीनन डॉक्टरकडून, जे लहान मुलांचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत कुर्ल्यातले. तर आम्ही तिकडे जातो, तिला चेकअप करून आणतो. कारण कसं आहे ना, हलका ताप आहे तवर चेकअप केलेलं बरं असं माझी आई म्हणते, मी म्हणते. तर त्यामुळे मग आम्ही जातो, चेकअप वगैरे करून वैष्णवीला घेऊन येते. आणि आल्यावर तिथेच जमलं तर केक वगैरे काहीतरी घेऊन येईन, आईला सरप्राईज देईन. म्हणून आई नसताना मी आता सध्या बोलते. मी आल्यावर बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला मी कसं सेलिब्रेट करतो. चला मी झालोय आता हॉस्पिटलमध्ये घेऊन त्या डोबूला, त्या शिवडीला. मी, पप्पा, मम्मी, मी सगळे. आलो वैष्णवी हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल आता मी आणि पप्पा कुठे चाललोय? केक आणायला. केक आईला येडं बनवून आम्ही बायकोचा चाललोय वाढदिवस आहे बाबा. वाढदिवसाच्या वेळी केक गिफ्ट बिफ्ट दिलाच पाहिजे, नाही तर खायचं वांद, झोपायचं वांद. गांडीव लाथ चला हाकलून दे. जाऊया केक आणायला. आमचं झालंय, आम्ही मस्त मेरवान्समधून, नाव नसेल दिसत बाहेर आहे, मेरवान्समधून आम्ही केक घेतलाय आणि आम्ही निघालोय आईचा बड्डे करायला. चला. पण तुम्ही किती लाजता?
तू दिसत नाही त्यात. तिथं कसं काढायचं? म्हणजे तिथं कसं? लांब दे. हा स्टार्ट. बोला, भरपूर आयुष्य दे माझ्या बायकोला. खूप जास्त छोटाचा छोटा लावा ना, छोटूसा टिक्का लावा. बोलो, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, हम एक खाए रोज रोज. मग काय झालं? काय नाही, चांगलं. हे आहे ओवाळ्याचं अक्षवंत ताट. यात मी ते अक्षता सगळं घेतलेलं आणि आईला सुंदर असं ओवाळलं. त्याच्यात हा ते- आहे आईचा बर्थडे केक. वाव. आता आम्ही कॅन्डल लावणार आहोत. 1 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. ये ये ये, हॅपी बर्थडे. थँक्यू. ये. तर अशा तरीकेने आम्ही घरातल्या घरात मस्त केला आईचा वाढदिवस. पप्पा इथे आईला केक भरत आहेत. आता मागित आहे पंखाला तेवढं थोडंसं खा, थोडंसं खा. नाही शुगर आहे ना आईला, म्हणून पप्पा बोलले थोडंसं का थोडंसं का. वैष्णवी हॅपी बर्थडे बाबू. चला एक केक खायला. ती काय खाण्याच्या मूडमध्ये नाही. एक शॉर्ट व्हिडिओ असा काढा ना, असा हे धरून. तर असा होता आईचा वाढदिवस. आम्ही सेलिब्रेट केला. असा, इकडे. आता मस्त घरगुती हॉटेलमधून ऑर्डर देऊन जेवण येणार आहे, ते आम्ही जेवणार आहे. तुम्ही चेंज का केले? असा झाला आईचा वाढदिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक असं काढा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.